नमस्कार मंडळी, आम्ही तुमच्या भेटीला एक नवीन स्टोरी घेऊन येत आहोत. तो म्हणजे तन्मय तोडणकर. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वावरणारा, सगळ्यांना आपलंसं करणारा, तोडणकर इंडस्ट्रीजचा सर्वेसर्वा तन्मय पहिल्या भेटीतच तिच्या प्रेमात पडला. ती म्हणजे रितिका सबनीस, त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारी साधी एम्प्लॉई. त्याच्या प्रेमापासून पूर्ण अनभिज्ञ, शांत, समंजस, जास्त कोणात न मिसळणारी, आपल्या आपल्यातच जगणारी. काय घडून गेलं असेल तिच्या आयुष्यात? तन्मयला समजल्यावर देईल का तिची साथ? त्यांची लव्ह स्टोरी होईल का पूर्ण? आशा करते की ही स्टोरी तुम्हाला नक्की आवडेल. ऑफिसवाली लव्ह स्टोरी भाग 1. बाबा, मी येते हं. रितू बॅगेत सगळं सामान भरून एकदा नीट चेक करून घेत ती बॅग खांद्याला लावत म्हणते, हो हो, नीट जाग, उगाच घाई करू नको, आरामात पोहोचशील. बाबांनी काळजीच्या सुरात सांगितलं. हो बाबा, नाही करत घाई. तुम्ही स्वतःची आणि तिची काळजी घ्या. काही वाटलं तर फोन करा, रितूने हलकसं हसत सांगितलं. हो, मी आहे ना, तू इथली काळजी नको करू. बाबांनी तिच्या केसांवरून मायेने हात फिरवला. रितूने पुन्हा एकदा पर्स चेक केली आणि घराबाहेर पडली. आज तिच्या आयुष्याला एक नवं वळण मिळणार होतं. पहिला दिवस, नवी कंपनी, नवा अनुभव, नवे लोक आणि कदाचित एक अशी भेट जी तिच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकणार होती. रितूच्या ऑफिसचा पहिला दिवस. याआधी ती एका ठिकाणी काम करत होती, पण तिथे पगार कमी आणि कामाचा वेळ जास्त होता. त्यामुळे तिने तिच्या बेस्ट फ्रेंडला जॉब असेल कुठे तर सांग असे सांगून ठेवले होते. रितूची बेस्ट फ्रेंड दीक्षा एका नामांकित कंपनीत काम करत होती. तिथे ॲडव्हर्टायझिंग डिपार्टमेंटमध्ये भरती सुरू असल्याचं तिला समजलं आणि तिने लगेच रितूला कळवलं. रितूने पण लगेच अप्लाय केलं आणि 2 दिवसांनी तिचा इंटरव्ह्यू शेड्यूल झाल्याचा मेल आला. तिथे राकेश सर तिची मुलाखत घेतली. राकेश सर मुलाखत घेत होते. टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ, त्यांनी पहिला प्रश्न केला. रितूने आत्मविश्वासाने उत्तर दिलं. एकामागून एक त्यांनी बरेच प्रश्न केले. प्रत्येक प्रश्नांची तिने आत्मविश्वासाने योग्य उत्तरे दिली. इम्प्रेसिव्ह मिस सबनीस, यू आर सिलेक्टेड. हे शब्द ऐकताच रितूच्या चेहऱ्यावर एक मोठं स्माईल आलं. तिला तिचं जॉईनिंग लेटर दिलं जातं, ज्यात 2 दिवसानंतरची तिची जॉईनिंग डेट होती. तन्मय आणि ओवी हे त्या ॲडव्हर्टायझिंग डिपार्टमेंटचे हेड होते, पण काही कारणास्तव ओवी रजेवर होती. त्यामुळे रितूला तन्मयकडून ट्रेनिंग घ्यायला लागणार होती. तन्मयला एका वेळी एकच काम करायला आवडायचं. कामाच्या वेळी फालतू गप्पा किंवा टाईमपास करणं त्याला अजिबात आवडत नसे. तो कामाच्या बाबतीत अत्यंत प्रोफेशनल होता, पण तरीही सगळ्यांची आपुलकीने चौकशी करत असे. त्यामुळे ऑफिसमध्ये तो सगळ्यांचा लाडका होता. दिसायलाही काही कमी नव्हता. जिममध्ये कमावलेलं मजबूत शरीर, 6.2 फूट उंची, गोरा वर्ण, ब्राउनिश डोळे आणि ती खळी पडणारी स्माईल. ऑफिसमधल्या बहुतेक मुली त्याच्यावर फिदा होत्या, पण त्याला या गोष्टीत काहीही इंटरेस्ट नव्हता. रितूचा आज पहिलाच दिवस असल्यामुळे ती वेळेतच ऑफिसला पोहोचते. तिला थोडी भीती वाटत होती, पण तिची बेस्ट फ्रेंड दीक्षा
त्याच ऑफिसमध्ये, पण अकाउंट्स डिपार्टमेंटला असल्यामुळे ती थोडी निर्धास्त असते. ती दीक्षाची वाट पाहत उभी असते. दीक्षा आल्यावर त्या दोघी वर जातात. दीक्षा आधी तिची बॅग तिच्या डेस्कवर ठेवते आणि मग रितूला तिच्या ॲडव्हर्टायझिंग डिपार्टमेंटमध्ये घेऊन जाते. तिथे दीक्षाचे बरेच मित्रमैत्रिणी असतात. ती तन्मयलाही ओळखत असते. सायली, तुमचे तन्मय सर आलेत का अजून? दीक्षा सायलीजवळ येऊन विचारते. अगं, येतीलच आता, झालाय टाइम त्यांचा यायचा, सायली घड्याळ बघत म्हणते. ओके, ही न्यू जॉईनी आहे, रितिका, माझी बेस्ट फ्रेंड. हिचा डेस्क कोणता आहे, काही कल्पना? दीक्षा तिला विचारते. हाय रितिका, सबनीस राईट? सायली स्माईल करत विचारते. हो, रितू स्माईल करत म्हणते. लेफ्ट साईडला समोर दुसरा डेस्क तुझा आहे आणि समोरच तन्मय सरांची कॅबिन आहे, सायली स्माईल करत तिला सांगते. थँक्यू मॅम, मी आलीच बॅग ठेवून, रितू म्हणते. हे मॅम नको म्हणू, इथे सगळे एकमेकांना नावाने हाक मारतात. इथे फक्त तन्मय आणि ओवीला आम्ही सर आणि मॅम म्हणतो, ते पण ऑफिस अवर्समध्ये. तूही लक्षात ठेव आता, सायली तिला इकडचे रूल सांगत म्हणते. रितू मान हलवत तिच्या डेस्क जवळ बॅग ठेवायला जाते. तोपर्यंत दीक्षा सायलीशी गप्पा मारत असते. तेवढ्यात तिथे तन्मय येतो. गुड मॉर्निंग सायली. तन्मय स्वतःच्या हातातल्या फाईल सांभाळत त्या दोघींना स्माईल देतो. गुड मॉर्निंग सर. सायली उठून त्याला ग्रीट करते. गुड मॉर्निंग तन्मय सर, दीक्षा स्माईल करत म्हणते. गुड मॉर्निंग दीक्षा, तू आज इथे? तन्मय सहज विचारतो. हो, माझी फ्रेंड आजपासून तुमच्या डिपार्टमेंटमध्ये जॉईन होते ना, तर तिला सोडायला आले होते, दीक्षा त्याला स्माईल करत सांगते. ओके रवी काका, ह्या फाईल्स जरा केबिनमध्ये ठेवा, मी आलोच, तन्मय त्यांना आवाज देत म्हणतो. रवी काकांच्या हातून चुकून त्या फाईल्स खाली पडतात. समोरून रितू दीक्षाकडेच येत असते. रवी काकांना फाईल्स उचलताना पाहून ती लगेचच मदतीसाठी पुढे येते. तन्मय आवाज काय झाला हे पाहण्यासाठी पुढे येतो. रवी काका फाईल्स उचलत असतात, पण दुसऱ्या बाजूला असलेली रितू त्याला दिसत नाही. तो मदतीसाठी पुढे जाणार तेव्हाच रवी काका रितूला थँक्यू म्हणतात. रितू उठून फाईल्स त्यांच्या हातात देते आणि तन्मयचं लक्ष तिच्याकडे जातं. 5.5 उंची, गहूवर्णी रंग, मोत्यांसारखे टपोरे डोळे, कोरीव भुवया, लाईट ब्ल्यू रंगाचा कुर्ता तिच्या मध्यम अंगकाठीला अगदी साजेसा होता. हातात मॅचिंग घुंगरू असलेल्या बांगड्या, कानात छोटेसे झुमके, साधा मेकअप, केसांची खजूरवेणी, कपाळावर छोटीशी टिकली. ती खूप सुंदर दिसत होती. तो तिला पाहतच राहतो. तेवढ्यात रितूचं लक्ष तन्मयकडे जातं. तो तिला असे का पाहतोय हे तिच्या लक्षात येत नाही. ती त्याला विचारणार तेवढ्यात दीक्षा आणि सायली तिथे येतात. रितू, काय ग, काय झालं? दीक्षा काळजीने विचारते. अगं काही नाही, काकांच्या हातून फाईल्स पडल्या होत्या तर त्यांना मदत करत होते, रितू तिला सांगते. ओके बरं, मी निघते, मला उशीर होतोय.
काही गरज पडली तर सायली आहेच, तिला विचार. लंचला भेटू, बाय, दीक्षा तिला हक करत म्हणते. रितू, ओके चालेल, रितू स्माइल करत म्हणते. बाय तन्मय सर, दीक्षा त्याला आवाज देत म्हणते. तन्मय अजूनही रितूला तसाच पाहत असतो. दीक्षा पुन्हा त्याला हाक मारते मोठ्याने, तन्मय सर बाय. तेव्हाच तो तंद्रीतून बाहेर येतो. सॉरी, दीक्षा ही कोण? तन्मय भानावर येत दीक्षाला विचारतो. थोडा गडबडून गेलेला तो दीक्षा त्याला बाय करते त्याच्याकडे लक्षच नव्हतं त्याचं. सर, हीच न्यू जॉईनी आणि माझी बेस्ट फ्रेंड रितू. दीक्षा त्याला रितूची ओळख करून देते. हाय, तन्मय तोडणकर. तन्मय तिला स्माइल देत स्वतःचा हात पुढे करतो. हॅलो सर, रितिका सबनीस. रितू ही त्याच्या हातात हात मिळवत तिची ओळख करून देते. तन्मय एकटक स्माइल करत तिलाच बघत होता. बाय तन्मय सर, येते मी, मला खरंच लेट झालाय. हो बाय, तन्मय ती हसत तिला बाय म्हणतो. तुला तुझा डेस्क दिला? तन्मय रितूला विचारतो. हो सर. ओके, सायली, कीर्तीला कॉल कर आणि सांग मागच्या मंथमधलं आपलं ॲडव्हर्टायझिंग बजेट पासून ते आत्तापर्यंत किती बजेट स्पेंड झालंय, कोणत्या प्लॅटफॉर्मवर झालंय, कोणत्या स्ट्रॅटेजीज वापरण्यात आल्यात, आपण युनिक काय करतोय मार्केटिंगमध्ये, ह्या सगळ्या पॉईंट्सवर एक PPT बनवून सेंड करायला सांग. 1 तासात पाहिजे आहे मला. ओके सर. आणि कॉन्फरन्स हॉलमध्ये रवी काकांना सगळ्या अरेंजमेंट्स चेक करायला सांग. न्यू जॉईनी आहे, त्यांच्यासोबत 12 वाजता कॉन्फरन्स हॉलमध्ये मीटिंग असेल माझी. तोपर्यंत त्यांना त्यांचा स्टडी करू दे. ओके सर. रितिका, तूही स्टडी कर, आपण भेटू थोड्या वेळात, म्हणत तो त्यांच्या कॅबिनमध्ये निघून जातो. रितूही तिचा स्टडी करायला घेते. तर मंडळी, ह्या कथेचा पहिला भाग तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत रहा. धन्यवाद.